म्हाळसा, तू मला सगळं सांगितलंस, माझ्याशी मन मोकळं केलंस, मला बरं वाटलं। मी आजकाल माझ्याशीच बोलत असते, स्वतःशीच किती बोलणार ना। म्हाळसा, एक विचारायचं होतं, तुला तुझ्या गतजन्माविषयी कळलं आहे? मला अजून पूर्णपणे कळलेलं नाही। पण तुझा आणि बानूचा काय संबंध होता हे कळले का? हो, ती माझी सखी होती असं मला प्रधानजी म्हणाले। पण हे असं झालं की मीही तुझी सखी आहे म्हणून मी काहीही बोलायचं का? हे म्हणजे असं झालं ना म्हाळसा की उद्या मी तुला बोलले की श्रीखंड लतिका, आत्ता बोललीस, यानंतर असं बोलण्याचं धाडस करू नकोस, नाहीतर हा कट्यार तुझा गळा चिरेल। श्रीखंडेराय माझे आहेत आणि ते माझेच राहतील। गतजन्मात बानू जरी माझी सखी असली तरी माझे पती हिरावून घेण्याचा अधिकार तिला नाही। दिसती कर कुठे? नाही अजून, बघतोय। हुडका हुडका, नुसतं माग माग चालू नका। अरे बघतोय ना। तिकडे कुठे काय दिसते का? नाही, काय दिसेना बा। इकडे बघ। म्हातार बाबा, अरे जेवण वाढले, ये जेवाया। बाई, बरं झालं आज नाही आला पेठेला। नाहीतर काय, अरे त्याला तर झेपलाच नसता यो परवा। घे जेवून घ्या अगोदर, लय भूक लागली असं ना। दही देऊ का तुला? नाही, लय झालं। आरती करू वय मग तुमची आरती करू का? आरती करू? किती वेळा सांगितलं बिगी 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 चाला, तर हातात येळ काढत बसलाय वर रानात। चाल मला एक सांग, आपल्याला काय पेटाची वाट ठाव नाही वय? आधी मध्ये गावलच की बानू? आधी मध्ये गावल की बानू? नाही गावली तिच्या संग मला जाता यावं म्हणून काय काय केलं मी, आणि तशी येळ आली तर तुमच्या पाय फेसकाटलं तुमच्या। अरे मग काय जीव घेतो का आमचा? सोड 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 सोड, अरे पाया पडतो तुझ्या, सोड। आता हुडकूनच धावतो आम्ही त्या बानूला आणि त्या खंडूला। शाबास, मग आता चला बिगे बिगे हुडकून काढू त्याच नाही। करताय काय? चला।